नमस्कार मित्रांनो, मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये। आणि आज आपण पुन्हा आलेलो आहे अशा दुर्गाला भेट देण्यासाठी। तर त्या दुर्गाचं नाव आहे तोरणा दुर्गा। महाराजांनी सर्वात प्रथम स्वराज्याची बांधणी करताना जो दुर्गा स्वराज्यात जिंकून घेतला तोच हा दुर्गा तोरणा दुर्गा। तर या दुर्गाला आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आता आपण थांबलेलो आहोत वेल्हे या गावामध्ये। आणि इथून आपल्याला अर्ध्यावरती गाडी आणि त्याच्या पुढे ट्रॅक करायचा आहे। आणि आपले मित्रमंडळी चहासाठी बसलेले आहेत, तर चला त्यांची भेट घेऊया। आता चहा वगैरे पिऊ आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू। चला मित्रांनो, निघालेलो आहोत आपण। तर नमस्कार मित्रांनो, तोरणा हा महाराजांनी आयुष्यात सर्वप्रथम जिंकलेला किल्ला होय। असे म्हटले जाते की राजांनी तोरणा जिंकून स्वराज्यरूपी मंगल कार्याचे जणू तोरणच बांधले होते। तोरणा हा एक अतिशय अभेद्य असा गिरिदुर्ग आहे। या दुर्गाला महाराजांनी प्रचंडगड असे देखील नाव दिलेले। हा दुर्ग पुण्यानगरीच्या वेल्हे तालुक्यामध्ये येतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण या दुर्गाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही गाड्या घेऊन वरती आलोय आणि इथे मागे गाडी पार्किंगला जागा आहे। हे बघा पूर्ण परिसर गाडी पार्किंगसाठी। आणि आता आपल्याला इथून पुढे चालत जायचं आहे। तर चला पाहू तो आता रस्ता कशा प्रकारे आहे। आपली ट्रॅकिंग इथूनच चालू होते। मित्रांनो, आता इथे थोडा वरती चढून आल्यानंतर जो हा पूर्ण पायरी मार्ग लागतो, पाहू शकता पायवाट आहे। आणि पावसाच्या पाण्यामुळे इकडची माती वाहून गेले आणि फक्त जे दगड आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात। वेलवडी नदी आणि कानन नदीच्या खोऱ्यांनी तोरणा किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य भरभरून बहाल केले आहे व इकडची हिरवळ झाडी आणि या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला हा तोरणा किल्ला अजूनच सुंदर दिसू लागतो। दिलाची धडकन थांबलेली आहे। दमछाक लागले त्याला खूप। आणि आता पाऊस आणि वारा सुटल्यामुळे चढण्यासाठी अजून थोडा अवघड वाटतोय। आणि ते रेलिंग्स लावलेल्या आहेत ह्या। जय शिवराय मित्रांनो, तर वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रालेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक गड किल्ले बांधले, जिंकले। त्यामधील आपण इतिहासामध्ये पाहिलेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड म्हणजे तोरणागड। आपण आज त्याच गडाला भेट दिलेली आहे। तर आज आपण पाहणार आहोत तोरणागडाचा इतिहास। तर चला माझ्यासोबत
आपण पुढे पाहू. तोरणा किल्ल्यावरती असलेल्या लेण्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैव पंथाचा एक आश्रम असावा असा अंदाज इतिहासकारांकडून लावला जातो. इतिहासातील अस्पष्ट पुराव्यानुसार इसवी सन 1470 ते इसवी सन 1486 या दरम्यान मलिक अंबर याने हा तोरणा किल्ला जिंकून घेऊन बहमनी राजवटी सत्तेखाली आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीच्या हाती होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड असा विस्तार पाहून महाराजांनी किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. तोरणा किल्ला जिंकल्यावर तेथील सापडलेल्या धनाचा उपयोग राजगड किल्ला बांधण्यासाठी केला. तर मित्रांनो, अर्ध्यापर्यंत आपण पोचलो आहे आणि आपल्याला एक अवघड टप्पा लागलेला आहे आणि आपण रशियाने ह्या रॅपलिंगच्या साहाय्याने वरती पोचलेलो आहोत. दगड गुळगुळीत झालेल्यामुळे आपल्याला थोडा काळजीपूर्वक चढलो आपण. थोड्या अंतरावरती आपल्याला इथं हा सुंदर, अप्रतिम आणि मनाला मोहून टाकणारा धबधबा आपल्याला तोरणागडावरती पाहायला मिळाला. तो क्षण टिपून घेण्यासाठी आम्ही कॅमेरा उंच झोकावला. अरे मोबाईल खिशामध्ये वर्षाचं काही अजून बघू शकता दुपारचे 12 वाजले. धुका पसरलेला आहे. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचं जे पहिलं तोरण बांधलं त्याच दरवाजाच्या आज आपण माथ्याशी उभे आहोत. आणि आता आपण त्या दरवाजाकडे येण्याचा जो मार्ग पाहिला तो मार्ग एक आपल्याला गौमुखी आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि ह्या दरवाजाची जी बांधणी आहे ते आपल्याला पूर्ण काळ्या दगडाने आपल्या त्याचं बांधकाम पाहायला मिळालं. आणि ते दरवाजाच्या ह्या आपण ह्या साईडला पाहू शकता. या दगडांचा आकार थोडा भला मोठा असा आकार आहे. आणि याची कप्प्यामध्ये आपण रचना पाहू शकता कशी केलेली आहे दगडांची. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वराज्यातील बऱ्याच किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. त्यामध्ये तोरणा किल्ल्यावरती त्यांनी
5,000 इतका खर्च केला व किल्ल्यावर नवीन बांधकाम करून घेतले. बराच काळ स्वराज्यामध्ये असलेला तोरणा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर मुघलांकडे गेला. मुघलांच्या ताब्यात गेलेला हा तोरणा किल्ला शंकराजी नारायण या सचिवाने परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. इसवी सन 1704 औरंगजेबने तोरणा किल्ल्याला वेढा देऊन लढाई करून तोरणा किल्ला जिंकून घेतला. असे सांगितले जाते की औरंगजेबाने मराठ्यांशी लढाई करून जिंकलेला तोरणा हा एकमेव किल्ला आहे. 4 वर्ष औरंगजेबाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला 1708 पुन्हा सरसेनापती नागोजी कोकाटे यांनी शिताफीने तोरणा किल्ल्यावरती आपली माणसे पाठवून तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्यानंतर तोरणा किल्ला हा शेवटपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात राहिला, म्हणजेच स्वराज्यामध्ये राहिला. हा जो माझ्या मागचा जो मार्ग आहे तो कोकड पाण्याचे टाके आहे. तर आता आपण तिथे जाऊन पाहू. तर आपल्याला या मार्गाने तिथे जायचं आहे. तर मित्रांनो, हे बघा, इथे आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळते आणि ह्याच्यामुळे पाणी पण खूप स्वच्छ आहे. आपल्याला पूर्ण आतमध्ये दगडी माती हे सुद्धा पूर्ण क्लिअर दिसते आहे. तर इथे आलात तर या टाक्याची स्वच्छता राखा. बाटल्या, कुठल्या कचरा या पाण्यामध्ये टाकू नका. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला हा वाडा पाहायला मिळतो. जय शिवराय मित्रांनो. तर आपण मगाशी जे पाण्याचे टाके पाहिलं, त्या पाण्याच्या टाक्याच्या पुढे पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला थोड्याच अंतरावरती मेघाई देवीचं मंदिर लागतं आणि ते माझ्या बाजूला बघू शकता मेघाई देवीचं मंदिर. तर चला आपण जाऊन देवीचं दर्शन घेऊ. मित्रांनो, हे तोरणेश्वराचं मंदिर जिथे आपल्याला पुढे येतात इथे कोकण दरवाजाचा बोर्ड भेटतो. तर आता आपण या मार्गाने पुढे जाऊ आणि पाहू शकता सर्वांची पावसाने भिजून हालत खराब झालेली आहे. भाऊ कापतं बघा. हे थोडी जरा ओव्हर झाली वाटते मला ॲक्टिंग. तर आता आपण चाललेलो आहोत कोकण दरवाजाच्या दिशेने. तर चला. गडावरती आलो, परंतु अजूनपर्यंत आपल्याला काहीच दिसत नाही. सर्वीकडे आपल्याला दुःखच दुःख पाहायला मिळते. आणि आता आपण आलो आहोत तिथे
पाहू शकता हा पहा कोकण दरवाजा. नाही नाही हा कोकण दरवाजा, आपण त्या साईडने आलो. मित्रांनो हा कोकण दरवाजा पाहू शकता. आतमध्ये आल्यानंतर तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत या धुक्यामधनं रस्ता शोधत शोधत. काहीच रस्ता दिसत नाहीये आणि या धुक्यामधून रस्ता शोधत आता आम्ही पोचलेलो आहोत झुंजार माचीजवळ. तर इथे आता आपण पाहतोय बघा, तर इथून खालती झुंजार माचीकडे जाण्याचा मार्ग आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. तर आता आम्ही फायनली शोधत शोधत झुंजार माचीकडे येतो. जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलेलो तोरणागडावरती आणि इथे पाऊस आणि धुक्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. आता पण मागे बघू शकता धुका आणि पाऊस हा काही थांबत नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण हा गड आता आपण उतरतो खाली. तर पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती हा व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू. पुन्हा या गडाला भेट देऊ आपण. तर चला आत्तापुरती रामराम. आणि हा आता जो व्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पाहू शकता. तर चला मित्रांनो,